तर बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे. बऱ्याच तालुक्यांमध्ये आज पैसे वाटप झाले आहे. आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज पैसे वाटप झाले आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, आता आपण तालुक्यांची माहिती पाहणार आहोत, ज्या ज्या तालुक्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. तत्पूर्वी श्रोते हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर बघा आता तालुक्यांची माहिती पाहणार आहोत. कर्जत तालुका, कर्जत जामखेड, अहमदनगरमधील कर्जत जामखेड येथे पैशाचे वाटप केल्या गेले आहे. ठीक आहे, तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे संगमनेर, अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप केल्या गेले आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे वैजापूर, वैजापूरमध्ये काल पैशाचे वाटप केल्या गेले आहे. वैजापूर, त्यानंतर आहे गंगापूर, गंगापूर संभाजीनगर येथे देखील काल पैशाचे वाटप केल्या गेले आहे. ठीक आहे, तसेच आज देखील गंगापूर व वैजापूरमध्ये उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये ज्यांचा तालुका अंधेरी आहे, अंधेरीमध्ये देखील आज पैशाचे वाटप केल्या गेले आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे मलकापूर, मलकापूरमध्ये देखील अत्यंत आनंदाची बातमी आहे की आज तुमच्या खात्यावरती पैसे वाटप केल्या गेले आहे. असे बरेच तालुके आहे, या सर्व तालुक्यांची माहिती आपण पाहणार आहोत. परंतु जर तुमच्या मनामध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच ब्रेकिंग न्यूज भारत TV या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. तर बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि बरेच तालुके आहेत. आता तुमचा देखील तालुका यामध्ये येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. ठीक आहे, आता बघा, आता पुढील जो तालुका आहे तो आहे भंडारा. बरेच भंडाऱ्याची श्रोता आपल्याला विचारत असतात, तर भंडारा तालुक्याचा समावेश आहे आणि भंडाऱ्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे 21 एप्रिलपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. तसेच भंडारा तालुक्यामध्ये 27 एप्रिलपर्यंत बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. कुठे? तर भंडारा तालुक्यामध्ये. पुढील जो तालुका आहे तो आहे लखानदूर, लखानदूरमध्ये काही प्रमाणात पैसे वाटप झालेले आहे. कधीपासून? तर कालपासून लखानदूरमध्ये पैसे वाटप झालेली आहेत. आता पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे सोनेगाव. सोनेगावमध्ये बघा, मार्च महिन्यामध्ये 6 आणि 7 तारखेला पैसे आलेले होते. त्यानंतर आता 21 तारखेपासून आणि आज 24 तारखेला, 21 आणि 24 तारखेला पैशाचे वाटप केले जात आहे. ठीक आहे, कुठे? सोनेगावमध्ये. आता पुढील जो तालुका आहे तो आपण बघू ना, तो आहे पैठण. लवकरात लवकर सांगा, पैठणची कोणकोण श्रोता आहेत? बरीच श्रोता पैठणहून आपल्याला कमेंट करून विचारत असतात. तर पैठणमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन चालू झालेले आहे. ठीक आहे, पैठण तालुक्याचे श्रोता कोण कोण आहेत पटापट कमेंट करून सांगा. आज पैसे वाटप पैठणमध्ये देखील चालू झालेले आहे. त्यानंतर आहे गंगापूर. गंगापूरमध्ये आपण सांगितलं वैजापूर आणि गंगापूर या दोन्ही तालुक्यांमध्ये काल 3 वाजतापासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. वैजापूर तसेच गंगापूर. छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागात, छत्रपती संभाजीनगर म्हणजे शहर जे आहे त्याच्या पूर्वीकडल्या साईडला छत्रपती संभाजीनगर पूर्व या विभागामध्ये 26 तारखेपासून पैशाचे वाटप केले जाणार. तसेच पश्चिम विभागामध्ये देखील 26 तारखेपासून पैशाचे वाटप केले जाणार आहे. ठीक आहे, याची वेगवेगळी माहिती आम्हाला मिळाली आहे. पश्चिम औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, पश्चिम आणि पूर्व, तर पूर्वे आणि पश्चिमची माहिती मिळाली आहे. तर इथे तुम्हाला पुढील आम्ही सांगितलेल्या तारखेपासून पैसे वाटप केली जाणार आहेत. ठीक आहे, आता पुढील तालुके देखील अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते देखील आपण पाहणार आहोत. त्यामध्ये समावेश आहे भद्रावती. भद्रावतीमध्ये काल पैसे वाटप झाले आहे. 1500 रुपये तुमच्या खात्यावरती आलेले आहेत. चिमूरमध्ये देखील काल वाटप झालेले आहे. गंगापूरमध्ये देखील वाटप झालेले आहे. तसेच गोंडपिपरीमध्ये या महिन्याचे ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते आजपासून सुरू होणार आहे. चिमूर आणि भद्रावतीमध्ये कालपासून, तसेच गोंडपिपरीमध्ये आजपासून. जिवतीमध्ये 21 तारखेपासून ट्रान्झॅक्शन सुरू झालं आहे. उर्वरित पैसे उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे. जिवती तालुक्याची आम्ही चौकशी केली. चंद्रपूर विभागातील जिवती, गोंडपिपरी आणि भद्रावती हे तालुके आहेत. तर जिवती तालुक्याला
उद्या सायंकाळपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता बीडची कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा. यामध्ये आष्टीमध्ये कालपासून ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे. तसेच काही लोकांच्या खात्यावरती आज सकाळी व दुपारी देखील पैसे आलेले आहे. आष्टीचे कोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे बीडमध्ये देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्यानंतर आहे गेवराई. तर बघा गेवराईमध्ये देखील कालपासून ट्रान्झॅक्शन होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच उर्वरित लोकांच्या खात्यावरती आज सायंकाळी ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून गेवराई या कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. त्यानंतर आहे काज यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे परीलमध्ये देखील सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे पातोड्यामध्ये देखील उद्यापासून सुरुवात होईल अशी माहिती मिळत आहे. पुढील जे तालुक्याचं नाव कोणतं आहे आता याच्यामध्ये दिलेलं शिरूर कसारमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे. वडोणी याच्यामध्ये देखील उद्या दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळत आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमचा कुठला तालुका आहे कमेंट करून सांगा. तुम्हाला किती महिन्याचे पैसे अद्याप मिळाले नाही ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बऱ्याच तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील तालुके पाहणार आहोत. बरेच तालुके आहेत. या सर्व तालुक्यांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देखील ब्रेकिंग न्यूज भारत TV या आपल्या ऑफिशियल चॅनलवरती आपण देणार आहोत. ठीक आहे. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.